म्हणजे संरक्षण क्षेत्रातलं जगातलं मोठं मार्केट। याच मार्केटमध्ये प्रवेश करण्यासाठी जगभरातल्या अनेक कंपन्या कायम प्रयत्न करत असतात। गेल्या काही वर्षात यात भारतीय कंपन्यांचीही संख्या वाढली आहे, पण तरीही तंत्रज्ञान विकसित करण्यात मात्र भारतीय कंपन्या अजूनही पिछाडीवरच आहेत। पण पुण्यातली एक कंपनी मात्र हाच समज मोडीत काढतेय। सागर डिफेन्स इंजिनिअरिंग ही कंपनी भारतीय सुरक्षा यंत्रणांसाठी विशेष ड्रोन तंत्रज्ञान विकसित करतेय। आज याच कंपनीच्या भेटीला आपण जाणार आहोत, बघूयात। रशिया, युक्रेन, इस्रायल, हमास, इराण ही नावं जरी नुसती ऐकली तरी नजरेसमोर येतं ते युद्ध। बॉम्ब, मिसाइल्स आणि फायरिंगचे आवाज। ही दृश्य पाहणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसते ती फक्त भीती। पण जग जेव्हा या दहशतीच्या छायेत असतं तेव्हा पुण्यातल्या तळेगाव चाकण MIDC मध्ये एक कंपनी मात्र प्रचंड जोमानं कामाला लागते। सागर डिफेन्स इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड। महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेली ही कंपनी संरक्षण दलांसाठी अत्याधुनिक ड्रोन्स बनवण्यात पारंगत आहे। भारतासारख्या देशामध्ये ड्रोन ही आता नवी संकल्पना राहिलेली नाहीये। वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अगदी शेतीपासून ते कोल मायनिंग पर्यंत ड्रोनचा सर्रास वापर केला जातो। पण जेव्हा विषय येतो देशाच्या सुरक्षिततेचा तेव्हा हेच ड्रोन अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात। वाळवंट, जमीन, पाणी, डोंगर अशा सगळ्यांनी भारताची सीमा व्यापलेली आहे आणि या सीमेचं रक्षण करायचं असेल आणि आपले लाख मोलाचे जीव वाचवायचे असतील तर हे ड्रोन महत्त्वाचे ठरतात। पण यासाठी सगळ्यात मोठी अट आहे ती म्हणजे या ड्रोनची टेक्नॉलॉजी ही भारतामध्ये बनलेली असणं आणि हीच अट पूर्ण करते महाराष्ट्रातल्या तळेगाव चाकणमधली ही सागर डिफेन्स इलेक्ट्रिकल्स कंपनी। मराठी माणसांच्या हातानं साकारलेली ही कंपनी आज देशाच्या इतिहासामध्ये देशाच्या सुरक्षिततेमध्ये अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची भूमिका बजावते। मूळचे बिहारी पण पक्के मुंबईकर असणाऱ्या निकुंज पराशर यांचं स्वप्न म्हणजे ही कंपनी। नेव्हीमध्ये जे आपली भारतीय नौसेना आहे आणि कसाब आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कसाब बाई सीवे आला होता आणि मी स्वतः कॅप्टन असून मला हे माहीत आहे की जे आपले बॉर्डर्स असतात पाण्याचे जे बॉर्डर असतात ते पोरस असतात। किती पण तुम्ही बोटी टाकलं किंवा युद्धपोत टाकले तरी पण ते पोरसच असणार। तर आपले आईज आणि इयर्स काय होऊ शकतात तिथे। प्लस मी मर्चंट नेव्हीचा कॅप्टन माझं असं होतं की एक मर्चंट नेव्हीचा कॅप्टन जे पाण्यात जातो 6 महिने 7 महिने 9 महिने तो का अशी काही टेक्नॉलॉजी होऊ शकते का की तो घरीपासूनच ते बोटीला चालवणार। तर ऑटोनॉमस शिपिंगचं हे उपयोग हा प्रयोग करून मी ह्या कंपनीचं स्टार्ट केला। सुरुवातीला मुंबईतल्या धारावीमध्ये कंपनी स्थापन झाली, पण इंडियन आर्मी आणि इंडियन नेव्हीनं या कंपनीच्या तंत्रज्ञानावर विश्वास ठेवला आणि मग कंपनी पुण्यातल्या तळेगाव MIDC मध्ये स्थिर स्थावर झाली। सुरुवात तर आम्ही फार कमी पैशांनी केली, पण आम्हाला भरपूर काही गव्हर्नमेंटकडून इन्सेंटिव्ज मिळाल्या, गव्हर्नमेंटकडून आम्हाला म्हणजे भरपूर प्राइजेस मिळाले। त्यातून आमचं काम चालत गेलं। ते पैसे आम्ही परत इन्व्हेस्ट करत गेलो, तिथून आम्ही परत प्रोजेक्ट्स घेत गेलो, ते प्रोजेक्ट्स कंप्लीट केले, त्याचे विकले, परत त्याचे पैसे आले, असं रोल करत 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 आम्ही पुढे आलो। ड्रोन तंत्रज्ञान वापरून वेगवेगळी वाहनं आणि उपकरणं बनवणं ही या कंपनीची खासियत। खोल समुद्रात लपवलेली स्फोटकं शोधण्यासाठी सागर डिफेन्स इंजिनिअरिंगनं तयार केलेली मिनी पाणबुडी ही इंडियन नेव्हीसाठी वरदान ठरली आहे। सागर डिफेन्स इंजिनिअरिंगचा आणखीन एक आविष्कार जो भारतीय नौदलासाठी खूप महत्त्वाचा ठरलाय, त्या आविष्काराचं रूप म्हणजे हे यंत्र आहे। काय आपल्याला सौरभ सांगतील? सर, हे आता आपण मल्टिपल खूप सारे ड्रोन बघितल्याच्या हवेमध्ये काम करत असतात, पण हा असा आहे ऑटोनॉमस मानवरहित चालणारा पाण्याखाली जाणारी पाणबुडी ज्याला आपण AUV का ऑटोनॉमस अंडर वॉटर व्हेकल म्हणतो। ओके, सो हा पूर्ण म्हणजे ही पाणबुडीचं छोटं रूप आहे। पाणबुडीचं छोटं रूप आहे जे पाण्याखाली 100 मीटरच्या डेप्थपर्यंत जाऊन सगळं आपलं सर्वे वगैरे काम करू शकतं। पण
याचा उपयोग कुठे कुठे होतो? याचा उपयोग भरपूर ठिकाणी होऊ शकतो. जसं तुम्हाला समजा पाण्याखालील एक निगराणी ठेवायची असेल तर त्यामध्ये याच्यावरती आपण वेगवेगळ्या टाईपचे पेलोड टाकून याला आपण उपयोगात आणू शकतो. आणि पाण्याखाली बऱ्याच वेळेस माइन्स वगैरे असतात तर ते आपण फाइंड आउट करण्यासाठी आणि ते डिटोनेट करण्यासाठी सुद्धा या व्हेकलचा वापर होऊ शकतो. म्हणजे याच्यामुळं मनुष्य हानी वाचू शकते, म्हणजे जे प्रत्यक्ष तुम्हाला माणसं घेऊन डिटोनेटर शोधणं असेल किंवा हे असेल तर ते आता माणूस न पाठवता कुठल्याही पाण्याखालच्या क्रिटिकल गोष्टींसाठी आपण कुठे माणूस पाडत असणार तर ऑब्व्हियसली तो एक फार एक क्रिटिकल पार्ट होऊन जातो, कारण त्यामध्ये एक माणूस इन्व्हॉल्व्ह होऊन जातो. तर यामध्ये आपण जेव्हा ऑटोनॉमस किंवा मानवरहित ही व्हेकल आपण नेतो तर त्यामध्ये माणूस त्याला कुठे पण शोअरमध्ये किंवा शिपमध्ये बसून याला ऑपरेट करू शकतो. तर यामध्ये पूर्ण माणसाच्या आपण एक प्राण वाचवण्यासारखंच काम आहे असं म्हटलं तरी चालेल. समुद्रामध्ये निगराणी करताना सुरक्षा यंत्रणांच्या बोटींवर होणारे हल्ले रोखण्यासाठी तयार केलेली आणि नाविका विना चालणारी ही छोटीशी बोट प्रचंड अंतरावरून सुद्धा सहज नियंत्रित करता येऊ शकते. सो ही एक मानवरहित बोट आहे. तो याला ASV किंवा USV म्हणतो, अनमॅन सरफेस वेसल. तरी ही जी बोट आहे कम्प्लिटली बॅटरी ऑपरेटेड आहे. तुम्ही याला एका पॉवर कनेक्टर थ्रू चार्ज, जसं तुमची गाडी EV गाडीचं चार्ज करू शकता अँड इट कॅन वर्क इन अ कम्प्लीट वॉटर. फॉर एक्झाम्पल आता भारताला फार मोठी एक आपण म्हणतो की समुद्रकिनारा हा लाभलेला आहे. तर समुद्रकिनारा हा कुठल्या प्रकारे सगळं आपण सर्व्हिलन्समध्ये करणं इट इज फार मोठं एक काम आहे. तर यामध्ये आपण बेसिकली मल्टिपल कॅमेराज पेलोड समजा आपण इन्स्टॉल केले तर त्याचा उपयोग आपण सर्व्हिलन्ससाठी आणि देखरेख किंवा निगराणीसाठी आपण करू शकतो. 10 ते 15 नॉटिकल माईलपर्यंत ऑपरेट करू शकतो. आणि पुढे जाऊन आपण सॅटेलाईट कम्युनिकेशनचा वापर जर केला तर याला आपण फार म्हणजे सॅटेलाईट कनेक्टिव्हिटीपर्यंत सुद्धा वापर करू शकतो. कुठल्याही मोठ्या बोटीवरती जाऊन याला आपण खोल समजा उतरवू शकतो आणि त्या बोटीवरनं आपण या बोटीला ऑपरेट करू शकतो, कम्प्लीट कंट्रोल करू शकतो आणि त्यावरनं कॅमेरा लावून व्हिडिओ फीडसुद्धा घेऊ शकतो. 2015 साली स्थापन झालेल्या कंपनीनं अवघ्या 9 वर्षात अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि युरोपातल्या अनेक देशांमध्ये आत्तापर्यंत 17 पेटंट्स मिळवली आहेत. संरक्षण क्षेत्रासाठी काम करणाऱ्या कंपन्या एकतर तंत्रज्ञान विकसित करतात किंवा तंत्रज्ञान वापरून थेट उपकरणं तयार करतात. पण सागर डिफेन्स आपलं संशोधन, आपलं तंत्रज्ञान आणि आपली उपकरणं स्वतःच विकसित करते. जे थॉट प्रोसेस होता आर्म फोर्सेसमध्ये पण आणि सायंटिफिक कम्युनिटी जे इंडियामध्ये, कारण आपण कोस्ट आहे तिन्ही साईडला पण आपण एक मॅरिटाईम नेशन नाही आहे. तर आम्हाला लोकांनी सांगितलं बोट कुठे आहे, तुम्हाला मानवरहित बोट बनवतात आहे तर बोट कुठे आहे, आम्हाला टेक्नॉलॉजी नको. तर हा ऑप्शन असं होता की आमचं टेक्नॉलॉजी दाखवण्यासाठी बोट पाहिजे. मग आम्ही बोटीमध्ये गेलो. जेव्हा बोटी बनवली तर ते लहान बोटी बनवली, त्यांनी सांगितलं नाही मोठी डिफेन्सची बोटी झालं पाहिजे. तर इट वॉज अ catch-22 सिच्युएशन आमच्यासाठी. आणि त्यामध्ये ते आम्हाला कंपेल इनडायरेक्टली केलं गेलं की दोन्ही करा, ॲप्लिकेशन पण आणि प्रोडक्ट पण. भारतीय सैन्य दलासह युरोपातील अनेक देशांमधील सैन्य दलं सुद्धा सागर डिफेन्सच्या तंत्रज्ञानाला पसंती देत आहेत. सैन्यासह खोल समुद्रात काम करणाऱ्या तेल कंपन्या, कंटेनर्स घेऊन समुद्रातून प्रवास करणारी महाकाय जहाजं यांच्यासाठी समुद्रात पाण्याची खोली मोजण्यापासून ते येणाऱ्या धोक्याची सूचना देण्यापर्यंतची तंत्रज्ञान या कंपनीनं विकसित केली आहेत. प्रचंड क्षेत्रफळावर आणि खोलवर पसरलेल्या कोळसा खाणींवर देशातल्या कोणत्याही कोपऱ्यात बसून सहज नजर ठेवता येईल यासाठीही सागर डिफेन्सनं विशेष ड्रोन यंत्रणा तयार केली आहे. फक्त फंड्स जे आहेत ते तुम्हाला कंटिन्यूस फ्लोमध्ये मिळाले पाहिजे तुमचं काम ऑनगोईंग ठेवण्यासाठी. जे आम्हाला मिळाले, सतत मिळाले आणि फंड्स मिळाल्यामुळे आम्ही आमचा R&D प्रोजेक्ट कंप्लीट करू शकलो. त्याचं अप्रुव्हल आम्हाला मिळालं आणि ज्या परिस्थितीमध्ये आम्ही आत्ता आहोत त्यासाठी संघर्ष करून प्रॉपर प्लॅनिंग करून ते चॅनलाइज करून आम्ही वापरले, त्यामुळे आम्ही इथे आहोत. शहरापासून दूर असणारी आणि अवघ्या 87 कर्मचाऱ्यांसह चालणाऱ्या या कंपनीत डिजाइनिंग पासून ते मैन्युफैक्चरिंग पर्यंत अनेक मुली काम करत आहेत. यहाँ पे हमेशा एक कॉर्पोरेट और एक स्टार्टअप में एक हमेशा डिफरेंस रहेगा ही. कॉर्पोरेट में ज़्यादा एक्सप्लोर नहीं कर सकते और ज़्यादा नज़र में भी नहीं आता और ज़्यादा ग्रोथ में ज़्यादा दे नहीं सकते. यहाँ पे जितना छोटा स्टार्टअप है और जितना वो ग्रो कर रहा है तो हमें उतना ज़्यादा हम इनपुट भी दे सकते हैं और सब साथ में दे सकते हैं. सबका ही ग्रोथ ज़्यादा इम्पॉर्टेंट है
और ऑर्गेनाइजेशन ग्रोथ होगा तो अपना खुद का भी इंडिविजुअल ग्रोथ तो होगा ही, तो वो किसको नहीं चाहिए। कंपनीच्या बॅलन्स शीटचा आकडा वाढवणं हे तर प्रत्येकाचंच उद्दिष्ट, पण निकुंज यांची स्वप्न त्याही पुढे जाणारी आहेत. तर माझं जे एम आहे याला इन्स्टिट्यूशन करून, आणि इकडे खूप गाव आहे, तर जे ड्रोन मॅन्युफॅक्चरिंग आम्ही इथे फॅक्टरीमध्ये जे करतोय, मला ते गावाची जी महिला आहे त्यांच्या हाताने ते फ्रेम्स मॅन्युफॅक्चरिंग करून घ्यायचं आहे, कारण आम्ही ते टेक्नॉलॉजी त्यांना देऊ शकतो. आणि हा ॲब्सोल्यूट अनस्किल्ड काम आहे, हा स्किल्ड काम नाही आहे. तर जे आम्ही ते मशीनवर करतो, आमचे इंजिनियर्स, BTech, PhDs इंजिनियर जे इथे आपण बघितले, ते स्वतः ते मोल्डमध्ये काढतात आहे, ते बेसवर्क आम्ही या गावाची महिलांना दिलं, तर मला वाटतंय आय थिंक सागर डिफेन्स हॅज क्रिएटेड ते मार्क क्रिएट केलं आहे सोसायटीमध्ये. आणि हा माझा एम आहे इन कमिंग 2 वर्षामध्ये की गावाच्या लोकांबरोबर इंटरॅक्ट करून त्यांना ड्रोन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये घेऊन यायला. कॅमेरा, गन्स आणि अगदी मिसाईल्सही वाहून नेण्याची क्षमता असणारी, जमिनीवरूनही सहज नियंत्रित करता येणारी आणि प्रचंड वेगानं जाऊ शकणारी मानवविरहित बोट तयार करण्यासाठी सध्या या कंपनीचे इंजिनियर्स झटतात. या कंपनीच्या यशाचा आलेख जसा जसा वाढत जाईल तसं तसं सीमांचं रक्षण करणाऱ्या जवानांचे लाख मोलाचे जीव अधिकाधिक सुरक्षित होत जातील. कविता राणे, NDTV मराठी, पुणे.